नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव शरद पवार यांच्या व्यासपीठावर दिसतायत। शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा, शरदचंद्र पवार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा होता, ज्याला नरहरी झिरवाळांच्या पुत्रानं हजेरी लावलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीतून ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही त्यांनी भेट घेतलेली आहे। आपल्याला आठवतंय, नरहरी झिरवाळ आत्ता अजित पवारांसोबत आहेत। एकेकाळचे विश्वासू सहकारी नरहरी झिरवाळ हे शरद पवारांचे होते, मात्र आता ते सुद्धा शरद पवार गटाकडे जाणार असल्याच्या चर्चांना या हजेरीमुळे बळ मिळतंय। एक अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। मध्यंतरीच्या काळात अजित पवारांची साथ सोडून काही आमदार स्वगृही परततील, म्हणजे शरद पवारांसोबत परततील अशी चर्चा होती। दावे त्या संदर्भातले केले जात होते आणि झिरवाळ यांच्याबाबत त्या संदर्भात मोठी चर्चा झालेली होती, कारण लोकसभा निवडणुकीतली मदत त्या ठिकाणची स्थानिक महायुतीच्या उमेदवाराला न करणं या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर झिरवाळ यांचं नाव त्यावेळेला चर्चेत होतं। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। योगेश, ही हजेरी खूप काही मोठे संकेत देते का, काय नेमकं? खरं तर नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे अजित पवार गटामध्येच राहणं अपेक्षित होतं किंवा ते वडिलांसोबत असायला हवेत, मात्र त्यांनी थेट शरद पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आणि ते मेळाव्याला उपस्थित आहे। इच्छुकांच्या यादीमध्ये सुद्धा ते प्रथम आहेत, म्हणजे एकूणच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी ते शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत। जर आपण परिस्थिती बघितली तर सध्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये विस्तव जात नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये झिरवाळ यांच्या मुलानं थेट बंड करून, घरात कुटुंबात बंड करून थेट शरद पवार यांच्या व्यासपीठावर येणं हे एक वेगळ्या प्रकारचे संकेत येणाऱ्या काळामध्ये कदाचित शरद पवार गटामध्ये येऊ शकायची राजकीय चर्चा या निमित्तानं रंगली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।